एका दलालाला रुपये 15,000च्या विक्री किमतीवर रुपये 15,000च्या विक्री किमतीवर 6% कमिशन मिळाले, तर एकूण किती कमिशन मिळाले? आता या ठिकाणी एका दलालाने एक वस्तू विकली, त्यावेळेस त्या विक्री किमतीवर त्याला किती टक्के कमिशन मिळालेलं आहे? 15,000 रुपयावर 6%. मग आता या ठिकाणी 15,000चे डायरेक्टली 6% फाईन करायचे, तेवढं कमिशन त्याला त्या दलाला त्या व्यवहारामध्ये मिळालेलं असणार आहे. ओके, आता कमिशन म्हणजे मोबदला. ओके, कमिशन म्हणजे काय? मोबदला. मग त्या व्यवहाराचा त्याला मोबदला मिळणार आहे एकूण विक्री किंमत बरोबर किती आहे? 15,000. ओके, कमिशन शेकडा कमिशन किती आहे? 6%. म्हणजे या ठिकाणी 15,000 चे 6%, 15,000 चे 6%. 0 काय होतील बेटा? करतील 0 करतील. आता राहिले किती? 150, 6 0 0, 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 1 6 आणि 3 9, म्हणजे त्याला 6% कमिशन बरोबर किती रुपये मिळणार आहे? 900 रुपये मिळणार आहे. किती रुपये? 900 रुपये. 15,000 रुपयावर 6% कमिशन त्याला 900 रुपये मिळतील. ओके, अशाच पद्धतीचे पुन्हा तुम्हाला इतरही एक्झाम्पल प्रॅक्टिस संचामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही ते व्यवस्थित अभ्यासा व जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव करा. आता यानंतर बघा, आता प्रश्न खूप मोठा दिलेला आहे बोर्डवर. तुम्हाला प्रश्न वाचायला अवघड जाईल. मी तुम्हाला स्पष्ट वाचून दाखवतो. तुम्हाला टेक्स्टबुकमध्येही तुमचा प्रश्न हा पाहायला मिळेल. बघा, या ठिकाणी रामरावांनी खादी भंडारातून रुपये 80 प्रमाणे 2 टावेल्स, किती? 2 टावेल्स, रुपये 210 प्रमाणे 3 शर्ट, 210 ओके प्रमाणे 3 शर्ट, रुपये 280 प्रमाणे 3 पायजामे खरेदी केले. ओके, एका खादी भंडारातून काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. त्या आहेत शर्ट, पायजामा आणि टावेल्स. ओके, भंडाराने एकूण छापील किमतीवर शेकडा 20% रिबेट दिला. ओके, शेकडा 20% या ठिकाणी आता रिबेट मिळालेला आहे. तर रामरावांना किती रक्कम द्यावी लागेल? दुकानदाराला किती रिबेट मिळेल? तर या ठिकाणी रामरावाला किती रक्कम द्यावी लागेल तेही फाईन करायचंय आणि दुकानदाराला किती रिबेट मिळालेला आहे तेही फाईन करायचे. पर्याय क्रमांक 1 आहे 1200 रुपये द्यावे लागतील, 288 रुपये रिबेट मिळेल, 1178 रुपये द्यावे लागतील, 356 रुपये रिबेट मिळेल, 1268 रुपये द्यावे लागतील, 376 रुपये रिबेट, 276 रुपये रिबेट मिळेल, 1304 रुपये द्यावे लागतील, 326 रुपये रिबेट मिळेल. यापैकी आपल्याला एक पर्याय चूज करायचा आहे. ओके, चला तर मग आता प्रश्नातील ज्या काही बाबी महत्वाच्या आहेत त्या समजून घेऊया. पहिली बाब आहे भंडारातून 80 रुपये प्रमाणे 2 टावेल खरेदी करून घेतलेले आहेत. बघा, टावेल्स किती आहेत? 2. एक टावेल्स किती रुपयाला आहे? 80 रुपयाला आहे. मग 2 टावेल्सची किंमत किती झाली? बिलावर अशाच पद्धतीने तुम्हाला दिलेलं असतं. जर तुम्ही एखाद्या वेळेस दुकानामध्ये गेलात आणि जर त्यावर आधारित जर तुम्ही जर किती घेतलात, काय या ठिकाणी नग असतात, या ठिकाणी त्याची किंमत असते व त्या ठिकाणी किती नग झाली त्याची एकूण किंमत दिली असते. 8 2 16, 16 वर 1 0 म्हणजे 160 रुपये होती टावेल्सचे. ओके, 160 रुपये टावेल्स झाल्याच्या नंतर दुसरी वस्तू काय खरेदी केली आपण? शर्ट्स किती घेतलेले आहेत? 3 शर्ट घेतलेले आहेत आणि प्रति शर्ट किती रुपयाला भेटलेला आहे आपल्याला? 210 रुपयाला. म्हणजे या ठिकाणी या दोघांचा गुणाकार 0, 3 आणि 6 म्हणजे 360
630 रुपये येईल. आणि त्यानंतर पायजामे 3 घेतलेले आहेत, 3 पायजामे, प्रति पायजामा 280 रुपयाला एक आहे. म्हणून या ठिकाणी 3 0 गुणिले 0 8 त्रिक 24 हाताला 2. ओके, 8 त्रिक 24 हाताला 2, 3 2 6 आणि 2 8. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एकूण तुमच्या वस्तूची बिल किंवा एकूण तुमच्या वस्तूची खरेदी किंमत फाईंड करता येईल. मग या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी त्याला एकूण किती रक्कम द्यायची किंवा छापील किंमत किती होईल ते फाईंड करावं लागेल, यांची बेरीज करून घ्यावं लागेल. ओके, तर यांची बेरीज किती येते मित्रांनो सर्वांची बघा. या ठिकाणी 0 0 0 0, 6 आणि 3 9, 9 आणि 4 किती होतात 13, 13शी 3 आले 1. ओके, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8 आणि 8 16, म्हणजे 1630 रुपये. 1630 रुपयाची एकूण खरेदी केलेली आहे. मग 1630 रुपयाची खरेदी केली त्यावेळेस त्या दुकानदाराने त्याला किती रिबेट दिलेला आहे, 20% रिबेट दिलेला आहे. किती, 20%. म्हणजेच तुम्हाला या 1630 चे 20% फाईन करावे लागतील, तेवढं रिबेट मिळणार आहे. रिबेट म्हणजे काय, सवलत मिळणार आहे त्यामध्ये. आता या ठिकाणी सवलत जर काढायची असेल तर 0 0 काय होतील, कट होतील. हे 0 आणि हे 0 सुद्धा कट होतील. राहतील किती आता 1 6 3 गुणिले 2, म्हणजे 3 2 6 आणि यानंतर 3 6 2 12 हाताला 1, 2 1 2 आणि 1 3, म्हणजे 326 रुपये काय मिळणार आहे, रिबेट मिळणार आहे. मग 326 रुपये ही झाली रिबेट, एकूण रिबेटची रक्कम. मग या ठिकाणी पर्यायामध्ये 326 एकामध्ये दिसत आहे. जर तुमचं उत्तर जर तुम्हाला कन्फर्म वाटत असेल तुम्ही याच्या पुढची क्रिया करण्याची आवश्यकता नाही, परंतु या ठिकाणी तुम्हाला त्याची रक्कमही काढायची सांगितलेली आहे. मग रक्कम एखाद्या वेळेस काय होऊ शकतं, पर्यायामध्ये 326 बऱ्याच येतात, त्यामुळे आपल्याला रक्कमही फाईन करावी लागते. आता एवढी सवलत मिळालेली आहे, किती रुपयातून सवलत मिळालेली आहे सगळी, 1630 मधून 326 रुपये आपल्याला काय मिळालेली सवलत, म्हणजे 1630 मायनस 326. सोपं आहे. 1630 मधून काय करायचे, 326 काय करायचे, मायनस करायचे. म्हणजे आपल्याला तेवढी काय करायला आपल्याला रक्कम द्यायची नाही. म्हणजेच या ठिकाणी 0 मधून 6 जातात का, नाही. 3 कडून कॅरी घेतला 10, 10 मधून 4 गेले 6 गेले 4 राहतील. या ठिकाणी 2 राहतील, 2 मधून 2 गेले 0. आता या ठिकाणी पुन्हा 3 मधून 6 मधून 3 गेले 3, एकाच 1, म्हणजे 1304. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. 1304 रुपये काय होतील आपल्याला द्यावे लागतील आणि रिबेट मिळणार आहे 326 त्या दुकानदाराला. ओके, पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. बघा, प्रश्न कितीही मोठा असू द्या, प्रश्नाचं स्वरूप कितीही लांब असू द्या, तरीही तुम्हाला प्रश्नातील ज्या संकल्पना आहेत महत्त्वाच्या त्या फाईन करता आल्या पाहिजे. 2 टायवेल दिले आहेत, 1 टायवेलची किंमत दिलेली आहे, तर मग 2 टायवेलची किंमत तुम्हाला काढता आली पाहिजे. 3 शर्ट घेतलेले आहेत, एका शर्टची किंमत दिली आहे म्हणजे 3 शर्टची किंमत काढता आली पाहिजे. 3 पायजामे आहेत, एका पायजाम्याची किंमत दिली आहे म्हणून त्यांची किंमत काढता आली पाहिजे. आपल्याला सगळ्याच वस्तू खरेदी करायच्या म्हणून आपल्याला सगळ्याच वस्तूचं बिल आपल्याला या ठिकाणी त्याची बेरीज करावी लागेल. एकूण किती रुपये द्यायचे आहेत. ओके, एकूण रुपयावर त्या सर्व एकूण किमतीवर किती रिबेट दिलेला आहे, त्यांनी 20% रिबेट दिलेला आहे. मग 20% आपल्याला फाईन करता आला पाहिजे. म्हणजे 1630 चे 20% किती ते फाईन केले आपण तर 326 येतात. म्हणजे 326 आपल्याला एकूण रकमेतून काय करायचे, मायनस करायचे, म्हणजे तेवढी आपल्याला सवलत मिळालेली आहे. ओके, म्हणून आपण त्या पद्धतीने मायनस करून 1304 रुपये त्या ठिकाणी त्याला देऊ आणि त्याला एकूण 1304 रुपये दिल्यावर सवलत किती मिळणार आहे, त्याला रिबेट किती मिळणार आहे, 326 रुपये. ओके, एका दुकानदाराने 10 वस्तूवर 1 वस्तू फ्री दिली. दिली तर ग्राहकास किती टक्के सूट मिळाली. प्रश्न दिलेला आहे, ज्यावेळेस तुम्हाला ग्राहकाला एका
दुकानदाराने ग्राहकाला 10 वस्तू खरेदी केल्याच्या नंतर एक वस्तू काय केली, फ्री दिलेली आहे. तर आपल्याला त्यामध्ये तर ग्राहकास किती टक्के सवलत दिलेली आहे, किती टक्के सूट दिलेली आहे. तर मग ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला पर्यायामध्ये जर अपूर्णांकामध्ये जर उत्तर येत असेल, दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर येत असेल किंवा पूर्ण अपूर्णांकामध्ये जर उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये येत असेल तर तुम्हाला पर्याय सगळेच शेवटपर्यंत उत्तर सॉल्व्ह करावं लागतं. लक्षात ठेवा, पर्याय पाहायचे, चुकीचे पर्याय आपल्याला जर काय दिसत असतील तर ते पर्याय आपण शॉर्ट आउट करून घ्यायचे आणि जर काय सेम किंमत जर पुन्हा अपूर्णांकांची किंवा अपूर्णांकयुक्तची होत असेल तर दोन्ही उत्तर बरोबर असतं. लक्षात ठेवा. पुन्हा मी वारंवार ती बाब यासाठी सांगतो कारण की बरेचसे विद्यार्थी एक उत्तर काढतात, फायनली ते उत्तर कन्फर्म करतात, सूचना वाचत नाही ते व्यवस्थित, 2 उत्तर पर्याय किंवा पर्याय 4 मध्ये 2 व 3 बरोबर आहे, 2 व 3 व 2 बरोबर आहे, अशा प्रकारचेही पर्याय पाहत नाही. आणि एकदा सर्कल केलं की मग तुम्हाला पुन्हा त्याच्या व्यतिरिक्त सर्कल करता येत नसतं. बघा या ठिकाणी एका दुकानदाराने 10 वस्तू घेतल्या, 10 वस्तू घेतल्यावर एक वस्तू फ्री दिली. ओके, म्हणजे एकूण किती वस्तू दिल्या, 11 वस्तू दिल्या. परंतु आपल्याला किंमत किती वस्तूची द्यायची, 10च वस्तूची त्याला द्यायची. मग एक वस्तू समजा जर 10 रुपयाला समजू. ओके, एक वस्तू 10 रुपयाला समजू, म्हणजे 10 वस्तूची किती होती बेटा, 10 गुणिले 10 100 रुपये होती. 10 वस्तूची किती होती, 100 रुपये. मग 100 रुपयावर आपल्याला किती, 10 रुपयेची सवलत मिळत आहे. म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस 110 रुपये द्यायचे असतात त्यावेळेस आपण किती देतो त्यांना, फक्त 100च रुपये देतो. म्हणजे आपल्याला सूट किती मिळत आहे, 10 रुपये सूट मिळत आहे. किती रुपये सूट मिळत आहे, 10 रुपये सूट मिळत आहे. तर मग 10 रुपये सूट मिळत आहे. तर या ठिकाणी आपल्याला सूट, शेकडा सूट बरोबर सूट भागिले छापील किंमत गुणिले 100 या सूत्राचा उपयोग करावा लागतो. तर या सूत्राचा उपयोग करते वेळेस सूट किती दिलेली आहे, 10. ओके, एकूण छापील किंमत किती आहे, 110 गुणिले 100. ओके, तर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10 एक 10 किती, 11. म्हणजेच या ठिकाणी 100/11 एवढे राहते. म्हणजेच या ठिकाणी 11 ने 100ला भाग दिल्याच्या नंतर 11 9 99, 11 9 99 किती राहतील. मग पुन्हा या ठिकाणी आता 1 राहील. 1ला पूर्ण भाग जातो का, नाही, दिवसाला कसर छेदात ठेवून द्यायचे. म्हणजेच 9.1/11 हे एवढी सूट आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. ओके, बघा त्या ठिकाणी एका मिक्सरची छापील किंमत 3000 आहे. किती आहे, 3000 आहे. दुकानदाराने शेकडा 10% सूट दिलेली आहे. किती, शेकडा 10 सूट दिली तर किती रुपयास मिक्सर मिळेल. आता आपल्याला मिक्सरची किंमत काढायची. ओके, तर मग किती रुपयास मिक्सर मिळेल ते फाईन करायचंय. तर एक मिक्सर घेतलं त्यावेळेस छापील किंमत किती होती रे बेटा, 3000. मग या ठिकाणी छापील किंमत बरोबर किती आहे, 3000. तर दुकानदाराने शेकडा किती सूट दिलेली आहे, शेकडा सूट 10. शेकडा सूट किती आहे, 10%. मग या ठिकाणी त्याची आपल्याला किंमत काढायची. ज्यावेळेस सूट मिळाल्यानंतर पर्याय क्रमांक 1 आहे 2500, दुसरा आहे 2700, तिसरा आहे 2100 आणि चौथा आहे 1800. ओके, मग 3000वर 10% सूट म्हणजे 3000चे 10% किती हे अगोदर आपल्याला फाईंड करावं लागेल. म्हणजेच 3000 चे म्हणजेच काय बेटा, गुणाकार. लक्षात ठेवा, पर्सेंटेज आपण शेकडेवारीमध्ये हा घटक शिकलेलो आहोत. चे किती, 10%. आता टक्के ज्यावेळेस आपण काढू त्यावेळेस भागाकारात व गुणाकारात 0 असतील तर ते काय होतात, कट होतात. म्हणजेच 1 0 कटला, हा 1 0 कटला, हा 1 0 कटला, हा 1 0 कटला. आता राहिले किती बेटा, 3 वर 1 आणि 2 0, 1 आणि 2 0. म्हणजेच 3000चे 10% म्हणजेच किती आले बेटा, 300 रुपये आले. मग या ठिकाणी 3 वर 2 0 म्हणजे किती, 300. मग आता एकूण त्याची छापील किंमत किती होती, 3000. त्यावर आपल्याला सवलत किती मिळणार आहे, सूट किती मिळणार आहे,
₹300. म्हणजेच काय करायचं या ठिकाणी छापील किमतीतून आलेली सवलत काय करायची मायनस करून घ्यायची. मग या ठिकाणी बघा 3000 मायनस 300. ओके. मग शून्यातून शून्य गेले शून्य, शून्यातून शून्य गेले शून्य, या शून्यातून 3 जातात का नाही, कॅरी घेतला, 10 मधून 3 गेले 7. आता या ठिकाणी 2 राहिलेले आहेत म्हणजे 2700. आता या ठिकाणी मी आडव्या पद्धतीने मांडणी केली. बऱ्याच विद्यार्थ्यांना आडवी मांडणी येत नाही, तर त्यांनी उभीही मांडणी केली तरी हरकत नाही. लक्षात ठेवा. 0 0 या ठिकाणी कॅरी जात नाही, या ठिकाणी 10 7, या ठिकाणी 2 2. उत्तर सारखंच येतं कोणत्याही मांडणीमध्ये. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस जास्तीत जास्त जर केली तर अशी वजाबाकी करता येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळेल. किती 2700. पर्याय क्रमांक 2. ओके. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पर्सेंटेज शेकडेवारी हा चॅप्टर क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. हा चॅप्टर समजण्यासाठी यामध्ये सर्वात जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला सूट रिलेट म्हणजे त्या पर्सेंटेजवर विचारलेले असतात. आता बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे. एका व्यक्तीने संख्या खूप मोठी जरी दिलेली असेल तरीही तुम्हाला पर्सेंटेजवरच यावं लागतं. एका व्यक्तीने आपल्या मालकीचा भूखंड दलालामार्फत ₹18,00,000 विकला, तेव्हा त्यास दलालाला 5% दलाली द्यावी लागली. तर तो भूखंड किती रुपयास विकला गेला. यासारखा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी प्रश्न मनाने तयार करत जा. प्रश्न जेवढे प्रश्न तुम्ही मनाने तयार करताल, प्रश्न करण्याची ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना निर्माण होईल तर आपोआप तो प्रश्न सोडवण्याची सुद्धा होत जाईल. ओके. एका व्यक्तीने काय केलेलं आहे, एक भूखंड म्हणजे एक जमिनीचा भाग आहे. ओके. जमिनीची किंमत खूप जास्त असते म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला जास्त किंमत दिलेली आहे. 18,00,000 रुपये दिलेली आहे. किती 18,00,000. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000. तो विकला आहे त्यावेळेस त्याला किती टक्के 5% त्या दलाली द्यावी लागली. आता बघा या ठिकाणी भूखंड घेऊया. या ठिकाणी ची मूळ किंमत किती आहे 18,00,000 विक्री. किती रुपयाला विकला गेला तो, पण तो कोणामार्फत विकला गेलेला आहे, दलालामार्फत विकला गेलेला आहे. म्हणजेच या 18,00,000 मधून 5% दलाली काय करावं लागणार आहे, त्या व्यक्तीला काढून त्या दलाला द्यावी लागणार आहे. म्हणजेच नक्कीच या 18,00,000 पेक्षा कमीच किंमत त्या व्यक्तीला मिळणार आहे. ओके. म्हणजेच या 18,00,000 ची दलाली किती टक्के आहे 5% आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 18,00,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000. 18,00,000 चे 5%. 18,00,000 चे किती 5%. म्हणजे हे 2 शून्य, हे 2 शून्य, बाकी सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये येऊन जाईल. किती शून्य राहतील 3 शून्य गुणिले 5. ओके. 1 2 3 शून्य ॲज इट इज. मल्टिप्लिकेशन मध्ये जेवढे शून्य असतात तेवढे डायरेक्टली लिहिले तरी चालतात, परंतु त्याच्या अगोदर संख्या नसावी. ओके. फक्त शून्यच असावं डाव्या साईडकडून. 8 पंचे 40, 4 4, 5 1 5 आणि 4 9. म्हणजेच त्याला 18,00,000 5% म्हणजेच 90,000. किती 90,000 रुपये दलाली द्यावी लागेल तो भूखंड ज्यावेळेस विकला जाईल. म्हणजेच या ठिकाणी आपण 18,00,000 ज्यावेळेस
18 लाख रुपये मिळतील त्यावेळेस त्याला दलाली किती द्यावी लागली बेटा 90,000. म्हणजेच या ठिकाणी त्याच्या हातात मिळणारी एकूण रक्कम किती असेल तर ती दलाली मायनस करून मिळेल. म्हणजे 0 0 0 0 या ठिकाणी कॅरी घेतला 10 झाले, 1 राहील या ठिकाणी 7 राहिले म्हणजे 17,10,000 रुपये. 17,10,000 रुपये म्हणजेच एकूण किमतीमधून आपल्याला 5% रक्कम काय करावी लागली दलाली द्यावी लागली. आणि ती दलाला मार्फत विकला गेला होता म्हणून आपल्याला एकूण किमतीमधूनच ती दलाली काय करावी लागते मायनस करावी लागत असते. म्हणजे त्या ठिकाणी 18 लाख मधून 90,000 रुपये दिले त्यावेळेस त्याला किती रुपये मिळतील त्याच्या हातामध्ये 17,10,000 रुपये. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला दलालीचेही प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे. बघा त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने काय केलं एवढ्या एका शेतकऱ्याने 1 शेळी 3,000 रुपये प्रमाणे 3 शेळ्या विकत घेतल्या. या व्यवहारात दलालाने 2.5% दलाली घेतली तर शेतकऱ्याने किती रुपये दलाली दिली. आता या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याने किती रुपये दलाली दिली ते फाइंड करायचं आहे. मग या ठिकाणी 1 शेळी किती रुपयाला घेतलेली आहे ते अगोदर फाइंड करूया. 3,000 रुपयाला. ओके, याप्रमाणे किती शेळ्या घेतलेल्या आहे 3 शेळ्या घेतलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी 3 त्रिक 9 0 ॲज इट इज. ओके, म्हणजे 3 शेळीची किंमत किती होईल बेटा 9,000 रुपये. 1 शेळी 3,000 रुपयाला. ओके, 3 6 9 3 त्रिक 9 म्हणजे 3 शेळ्या किती रुपयाला मिळतील त्याला 9,000 रुपयाला. 9,000 रुपयावर दलालाने किती टक्के दलाली घेतलेली आहे 2.5% दराने. म्हणजेच या ठिकाणी 9,000 चे 2.5% बरोबर किती. ओके, 2.5% काढायचे असतील तर 1 0 कट करायचं असेल तर 1 0 काय होतो आपोआप कट होतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किंवा डायरेक्टली या ठिकाणी अशाच पद्धतीने ठेवा तुम्हाला डायरेक्टली हे 2 0 काय होतील या ठिकाणी कट होऊ शकतात. मग या ठिकाणी राहतील किती आता या ठिकाणी 90 गुणिले 2.5. ओके, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करता येईल. उभी मांडणी करून गुणाकार करा. डायरेक्टली दशांश शेवटी दिला तरी चालतो. बघा या ठिकाणी 0 से 0 9 45 हाताला 4 या ठिकाणी 0 से 0 18. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी 0 5 8 आणि 4 12 हाताला 1 250 आणि 1 नंतर डेसिमल होता म्हणून 1 नंतर डेसिमल देऊ शकता. ओके, उभी मांडणी करून आपण त्याचा गुणाकार करून घेतलेला आहे. आता गुणाकार करते वेळेस आपण काय केलं डेसिमल थोड्या वेळासाठी त्या ठिकाणी विलोप ठेवला आणि 5 0 0 9 45 या ठिकाणी 0 देऊन पुन्हा 9 2 18 0 ॲज इट इज 0 0 5 5 8 आणि 4 12 चाला 1 12 म्हणजेच किती आलं या ठिकाणी 225.0 म्हणजेच 225 एकूण त्याला दलाली किती द्यावी लागणार आहे 225. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळेल. ओके, अशा पद्धतीने तुम्ही त्याची दलाली काढू. बघा बोर्डवर प्रश्न आहे की सावळारामने आपल्या मुलीच्या लग्नात 4,500 रुपयाचे एक कपाट शेकडा 12% सूटनी खरेदी केला तर त्याला त्या कपाटासाठी किती रुपये द्यावे लागतील. आता प्रश्न आहे सावळारामचा. कोणाचा आहे सावळारामचा. सावळारामने आपल्या मुलीच्या लग्नामध्ये एक कपाट सुंदरसा कपाट खरेदी केलेला आहे. त्याशी काही घेणं देणं नाहीये. सावळाराम असो कावळाराम असो तुकाराम महाराज असो कोणीही असो. ओके, आपल्याला फक्त त्याच्यातील अंक एकूण संख्या एकूण सूट आणि द्यायची आपल्याला एकूण रक्कम ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यावरच फोकस करायचं. ओके, बघा या ठिकाणी आपल्या मुलीच्या लग्नात किती रुपयाचा खरेदी केलेला आहे 4,500 रुपयाचा. म्हणजेच कपाटाची किंमत एकूण किंमत किती आहे कपाटाची किंमत 4,500. ओके, त्यावर दुकानदाराने किती टक्के सूट दिलेली आहे 12%. ओके, 12% सूट. त्यानंतर खरेदी केल्याच्या नंतर कपाटासाठी किती रुपये दिले म्हणजेच ही सूट मायनस करून रुपये दिले असतील
एवढं तर निश्चितच आहे. ओके, म्हणजेच आपल्याला 4,500चे किती 12% किती होतात तेवढे काढावे लागतील आणि ते काय करावं लागतील, या किमतीमधून काय करावं लागतील, वजा करावं लागतील. म्हणजे आपल्याला एकूण किती रक्कम द्यायची ती समजेल. 0 काय होतील बेटा, करतील. आता राहिले 45 गुणिले 12. ओके, मग या ठिकाणी 12 पंचे 60, हातचे किती येतील 6, 12 1 12 25 12 12 चौक 48 आणि 6 किती होतील 54 होतील. म्हणजे 540 रुपये आपल्याला त्या ठिकाणी सूट मिळणार आहे. तुम्हाला मल्टिप्लिकेशन उभ्या पद्धतीने करता येतं. बघा 5 2 10, हाताला 1 9. ओके, या ठिकाणी 0 ॲज इट इज, 5 ला 5, 4 ला 4, 0 4, हाता 1 5, 54. म्हणजे या ठिकाणी तुमचं सूट किती आलेली आहे, 540. 540 जर सूट असेल तर त्यांनी सांगितलंय सूट असेल कितीवर आहे ती सूट, 4,500 वर. म्हणजे 4,500 मायनस 540. 0 या ठिकाणी कॅरी घेतला, या ठिकाणी 4 राहतील, 10 मधून 6 गेले, 4 गेले 6 राहतील, या ठिकाणी 4 राहतील, 4 मधून 5 जात नाहीत म्हणून एक कॅरी घेतला, या ठिकाणी 3 राहतील, 14 मधून 5 गेले. आता 14 मधून 5 गेले किती राहतील बघा, 9 राहतील आणि हे 3 दशाला तसे. म्हणजेच 3,960 रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक 3,960 2 मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. एवढी रक्कम त्याला त्या दुकानदाराला द्यावी लागेल. ओके, लग्नाचा विषय होता म्हणून 12% म्हणजेच जास्त सूट टक्के दिलेली आहे. ओके, बघा यासारखे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त सॉल्व करता आले पाहिजे. मनाने प्रश्न तयार करा, काही हरकत नाही. तुम्ही मनाने जेवढे प्रश्न तयार करताल, टक्के घ्यायचे, फक्त सूट घ्यायची तेवढे पर्सेंटेज काढायचे, सूट घ्यायची तेवढे पर्सेंटेज काढायचे. आता पुढील पार्टमध्ये म्हणजे आपल्याला उद्याच्या घटकामध्ये यावर आधारित थोडे टफ क्वेश्चन्स, म्हणजे कशी कठीण पातळीवरील क्वेश्चन कसे असतात ते पाहायचे आहे. ओके, आजचा टॉपिक पर्यंत थांबूया.